नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे असलेली दिव्यांग पेन्शन योजना ही तात्पुरत्या वेळेसाठी काही महिन्यांसाठी त्याची अंमलबजावणी ही सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून चालवली जाणार आहे. त्यासाठी संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. परंतु मित्रांनो, ते जे काही सामाजिक न्याय विशेष विभागाकडे जे काही तात्पुरत्या वेळेसाठी दिलेली ही योजना आहे ती जास्त दिवस त्या ठिकाणी राहणार नाही. ती पुन्हा आपल्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे येणार, लक्षात ठेवा. कारण अतिशय महत्त्वाचा आदेश, अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी 5 मे 2026 रोजी झालेला आहे. आणि त्या संदर्भात एक अधिकृत पत्रक शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. या शासन निर्णयामध्ये संबंधित दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये जी काही आकृतीबंध, सुधारित आकृतीबंध निश्चित करायची असते. आता सुधारित आकृतीबंध निश्चित करणं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जे काही कर्मचारी किंवा अधिकारी लागणार आहेत त्यांची नियुक्ती करून त्यांना त्यांच्या असलेले कर्तव्य असेल, त्यांच्या जबाबदाऱ्या असतील, या निश्चित केल्या जाणार आहेत. आणि आपली जी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे असलेली दिव्यांग पेन्शन योजना ही कोणाकडे असणार आहे, त्याची जबाबदारी कोणाकडे असणार आहे, कोणता व्यक्ती या योजनेसाठी जबाबदार व्यक्ती किंवा जबाबदार घटक म्हणून आपण त्याच्याकडे बघणार आहोत. ती जी व्यक्ती असणार आहे त्या व्यक्तीला कोणकोणत्या जबाबदाऱ्या किंवा कोणकोणत्या त्यांना ते कर्तव्य आहेत ते पार पाडावे लागणार आहेत याविषयी अधिकृतपणे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे कळणार आहे की आपली जी दिव्यांग पेन्शन योजना आहे ही आयुक्त कार्यालयातील कोणत्या व्यक्तीकडे असणार आहे. लक्षात ठेवा, ते मी तुम्हाला पुढील पूर्ण शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे दाखवतोय. आणि जी काही व्यक्ती नियुक्ती केलेली आहे त्या व्यक्तीला काय काम करायची आहेत, नेमकी त्याची भूमिका काय असणार आहे याविषयी सुद्धा त्या पत्रकामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याचबरोबर त्या शासन निर्णयामध्ये आपल्या या योजनेवरती काम करण्यासाठी लिपिक वर्ग कोण असणार आहे, किती लिपिक वर्ग असणार आहेत, किंवा अव्वल कारकून वगैरे असणार आहेत का, किंवा सहाय्यक व्यक्ती कोण असणार आहे का, हे सर्वांचा सुधारित आकृतीबंध या ठिकाणी निश्चित झालेला आहे. तो या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या माध्यमातून 5 मे 2026 रोजीचं हे अतिशय महत्त्वाचं पत्रक आहे. आणि हे जे पत्रक आहे हे कार्यालयीन आदेशासंदर्भात हे पत्रक आहे. आणि या पत्रकामध्ये माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 26/2/2026च्या बैठकीमध्ये जो काही विभागाच्या स्तरावरती आकृतीबंधाची पुनर्रचना करण्यात आली, म्हणजेच त्या ठिकाणी किती लोकांची गरज असणार आहे, कोणत्या व्यक्तींना कोणती जबाबदारी दिली गेली पाहिजे याविषयी संपूर्ण या ठिकाणी मीटिंग झाली, चर्चा झाली. त्यानुसार या ठिकाणी आदेश काढण्यात आलेला आहे. आणि हा आदेश महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार असणार आहे. आता या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हा पूर्ण शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. या शासन निर्णयामध्ये आपल्यासाठी जी काही दिव्यांग पेन्शन योजना आहे त्या दिव्यांग पेन्शन योजनेसंदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेताना आता हा शासन निर्णय तुम्हाला या ठिकाणी थोडासा उलटा दिसत असेल, पण त्याचा स्क्रीनशॉट काढून मी समोर तुम्हाला दाखवतोय आणि आपण तो व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून घेऊया. तर मित्रांनो, समोर तुम्हाला अतिशय महत्त्वाची एक इमेज दिसत असेल. आणि या ठिकाणी सामाजिक सुरक्षा, आता सामाजिक सुरक्षा म्हणजे काय, तर आपली दिव्यांग पेन्शन योजना. आता दिव्यांग पेन्शन योजनेची जबाबदारी ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे उपआयुक्त आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही माहिती पाहिजे की आपली दिव्यांग पेन्शन योजना ही कोणत्या व्यक्तीकडे आहे, तर जे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे उपआयुक्त आहेत त्यांच्याकडे असणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी बघा, दिव्यांगांसाठी सामाजिक सुरक्षा, त्याचबरोबर विशेष महिला, मुले व वृद्ध दिव्यांगांसाठी संस्थात्मक क्षमता मजबूत करणे, सर्वसमावेशक मानव संसाधन धोरणे लागू करणे, ह्या महत्त्वाचे या ठिकाणी कर्तव्य त्यांना पार पाडावे लागणार आहेत. आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे आता या जे काही आपले उपआयुक्त आहेत त्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग पेन्शन योजनेसाठी कोणकोणती कामं करायची आहेत. तर यामध्ये महत्त्वाचा पहिला काम बघा, DBTद्वारे पेन्शन व भत्ते वितरित करणे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या नियमानुसार, म्हणजे 2016च्या नियमानुसार जे उपायुक्त आहेत त्यांना DBTद्वारे पेन्शन वितरित करणे आणि भत्ते वितरित करण्याची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग महिला असतील, दिव्यांग मुले असतील किंवा दिव्यांग ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे आणि व्यवस्थापन करणे हे सुद्धा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016नुसार त्यांना ती कामं करायची, ती त्यांची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर पालकत्व,
विधिविषयक सहाय्य वेळेत उपलब्ध करून देणे हे सुद्धा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार त्यांचं जे जबाबदारी आहेत. त्याचबरोबर दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण उपक्रम राबवणं, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना असेल आणि राज्य सामाजिक सुरक्षा योजना असेल, या सर्व योजनांची जबाबदारी ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे उपायुक्त आहेत त्यांची असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला माहीत पाहिजे की जबाबदार व्यक्ती कोण किंवा जबाबदार अधिकारी कोण, तरच आपल्याला या बाबतीमध्ये सरकारशी किंवा विभागाशी चर्चा करता येणार आहे, बोलता येणार आहे. आता मित्रांनो तुमच्यासमोर नवीन एक चार्ट दिसत असेल तर या ठिकाणी सुद्धा दिव्यांग सक्षमीकरण विभाग महाराष्ट्र शासन सुधारित आकृतीबंध आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र यांच्या माध्यमातून आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आपली जी दिव्यांग पेन्शन योजना ही उपायुक्त सामाजिक सुरक्षा म्हणजे उपायुक्त दिव्यांग पेन्शन योजना यांच्याकडे असणार आहे. तर या ठिकाणी कोणकोणते अधिकारी किंवा कर्मचारी काम करणार आहेत याची सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सहाय्यक आयुक्त असणार आहेत, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत करणार आहेत. त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त किती आहेत? 2 असणार आहेत. त्याचबरोबर सहाय्यक असणार 2, त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक हे 2 असणार आहेत, कनिष्ठ लिपिक हे 2 असणार आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2-2 अधिकारी किंवा कर्मचारी या दिव्यांग पेन्शन योजनेसाठी दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो या सर्व शासन निर्णयाच्या माध्यमातून या कार्यालय आदेशाच्या माध्यमातून आत्ता कार्यालयामध्ये म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये लवकरच नव्या पद्धतीने आकृतीबंध निश्चित होऊन ही योजना पुन्हा आपल्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे येणार आणि सर्व काही हप्ते सुरळीतपणे आपल्या खात्यामध्ये येणार. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.